आणि पुढची बातमी येते सोलापूरमधून. सोलापूरचे भाजपचे राजेंद्र राऊत हे विजयी झाल्याचं कळतंय. भाजप उमेदवार राजेंद्र राऊत हे 365 मतांनी विजयी झालेले आहेत. सोलापूरमधून ही महत्त्वाची अपडेट समोर येतेय. राजेंद्र राऊत यांचा विजय झालेला आहे. राजेंद्र राऊत यांना एकूण 483 मतं मिळालेली आहेत, तर वसंतराव देशमुख जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार होते त्यांना 118 मतं मिळालेली आहेत आणि त्याचमुळे राजेंद्र राऊत 365 मतांनी विजयी झालेले आहेत. महायुतीचा उमेदवार सोलापूरमध्ये विजयी झाल्याचं दिसतंय. राजेंद्र राऊत यांचा 365 मतांनी विजय झालेला आहे. सोलापूरमध्ये राजेंद्र राऊत आणि वसंतराव देशमुख यांच्यामध्ये थेट लढत होत होती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून वसंतराव देशमुख हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते आणि त्यानंतर आता सोलापूरमधून राजेंद्र राऊत यांचा विजय झाल्याचं कळतंय. एकूण 365 मतं त्यांना मिळालेली आहेत. 365 मतांनी राजेंद्र राऊत यांचा विजय झालेला आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये महायुतीचा उमेदवार विजयी झाल्याचं दिसतंय. गेल्या काही वेळापासून अनेक ठिकाणचे विजय त्याचबरोबर कल हाती आलेले आहेत आणि या सगळ्याच ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे विजयी झाल्याचं त्याचबरोबर आघाडीवरती असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे. आणि सोलापूरचा हा निकाल हाती आलेला आहे. सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत विजयी झालेले आहेत. वसंतराव देशमुख यांना एकूण 118 मतं मिळालेली आहेत. आणि त्यानंतर पुढची महत्त्वाची अपडेट, नागपूरमध्ये भाजपचे राजीव पोद्दार हे विजयी झालेले आहेत. काँग्रेसचे अतुल लोंढे पराभूत झाल्याचं कळतंय. राजीव पोद्दार यांना 682 मतं मिळालेली आहेत, तर अतुल लोंढेंना 130 मतं मिळाल्याचं कळतंय आणि त्यामुळे नागपूरमध्ये भाजपचा उमेदवार विजयी झाल्याचं चित्र दिसून येत आहे. राजीव पोद्दार हे भाजपचे अधिकृत उमेदवार होते, महायुतीचे उमेदवार होते आणि त्यांचाच नागपूरमध्ये विजय झाल्याचं कळतंय. काँग्रेसचे उमेदवार अतुल लोंढे हे त्यांच्या विरोधामध्ये ही निवडणूक लढत होते आणि अतुल लोंढे यांचा पराभव झाल्याचं कळतंय. अतुल लोंढेंना एकूण 130 मतं मिळालेली आहेत, तर राजीव पोद्दार यांना 682 मतं मिळालेली आहेत. त्यामुळे काँग्रेसचा एक मोठा चेहरा अतुल लोंढे हे नागपूरमध्ये पराभूत झाल्याचं दिसून येत आहे. नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत हे विजयी झालेले आहेत. राजेंद्र राऊत विरुद्ध अतुल लोंढे अशी थेट लढत नागपूरमध्ये रंगत होती आणि त्याच वेळी भाजपचा उमेदवार नागपूरमध्ये विजयी झाल्याचं कळतंय. मताधिक्य पंचायत समिती जिल्हा परिषदला सुद्धा 6 पैकी 6, 12 पैकी 12, 57,000चं मताधिक्य त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मिळालेलं आहे. आणि आज जिल्ह्यामधून सुद्धा एवढं मोठं मताधिक्य मला देऊन या ठिकाणी माझ्यावरती जो विश्वास सर्व मतदार बंधू भगिनींनी टाकलेला आहे. संपूर्ण जिल्ह्याची भावना होती की राजाभाऊ राऊत सारखा कार्यकर्ता आमदार व्हावा. नक्कीच सगळ्यांच्या आशीर्वाद झाला. आणि मोहिते पाटील असं म्हणाले होते की अदृश्य शक्ती आमच्या पाठीशी आहे आणि एवढंच सांगतो मी, बाकी काय नाही. चला चला, माझा विश्वासघात झाला. 3 मंत्री देखील नाशिकमध्ये तळ ठोकले होते. नेमका आपला विश्वासघात कोणाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे? काय नेमकं आतमध्ये माझा विश्वासघात केलेला आहे. विश्वासघात केलाय माझा. कोणी केला? साहेबांनी